लालबागच्या राजाची ही दृश्य आपण पाहतो आहोत। भायखळ्यामधली ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। रात्री देखील बाप्पावरती फुलांची उधळण असेल ती बाप्पाच्या या संपूर्ण भाविकांकडून केली जाते। लालबागच्या राजाचं हे रूप जे आहे ते अत्यंत सुंदर आहे। एका हातामध्ये सुदर्शन चक्र असल्यासारखे एक चक्र बाप्पाच्या या हातात आहे, तर दुसरीकडे शंख हातात आहे। बाप्पाची मूर्ती जी आहे लालबागच्या राजाची, तर थोड्याच वेळात अग्निशामक दलाकडून जी आहे ती मानवंदना जी आहे ती दिली जाणार आहे। ही थेट दृश्य आपण भायखळ्याच्या अग्निशामक दलाच्या संपूर्ण परिसरातली पाहतो आहोत। थेट दृश्य आहेत। थोड्याच वेळात अग्निशामक दलाकडून भायखळ्याच्या जी मानवंदना जी आहे ती लालबागच्या राजाला दिली जाणार आहे। अत्यंत ही ऐतिहासिक परंपरा म्हणावी लागेल, कारण की स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही संपूर्ण परंपरा जी आहे ती चालत आलेली आहे। लालबागचा राजा हा संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। नवसाला पावणारा म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे। त्यामुळे अक्षरशः सेलिब्रिटी असतील, राजकीय नेते असतील किंवा सामान्य जनता असेल, सगळे जण जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी 11 दिवसात जात असतात। ज्या लोकांना, ज्या भाविकांना लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते घेता येत नाही कामानिमित्त, परंतु आज विसर्जन सोहळ्याच्या वेळेला मात्र लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो किंवा हजारो मुंबईकर जे आहेत ते रस्त्यावरती येत असतात। सध्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। रात्रीचे जवळपास 12 वाजून गेले तरीही मुंबईकरांचा उत्साह जो आहे बाप्पाच्या दर्शनासाठीचा तो कुठेही कमी झालेला नाही। आपल्या लाडक्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी, त्याची एक झलक आपल्या डोळ्यात मोबाईलमध्ये साठवण्यासाठी मोठ्या संख्येने किंवा हजारोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये जमलेले आहेत। लालबागच्या राजाची ही अत्यंत सुरेख आणि विलोभनीय अशी ही मूर्ती आहे, कारण की प्रत्येक ज्या वेळेला तुम्ही या दर्शनासाठी जाता लालबागच्या राजाच्या, त्यावेळेला जे भक्त अनुभव सांगतात ते अत्यंत सुंदर असतात। लालबागच्या राजाची जेव्हा तुम्ही दर्शन घेता तेव्हा साक्षात गणपती जो आहे तो आपल्या समोर बसलेला आहे का काय, जिवंतपणा जो आहे त्या मूर्तीतला तो तुम्हाला नक्की जाणवेल। कारण की जे भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जातात तशाच त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती असतील, तसे जे आहेत शेअर केल्या जातात। खूप सारे अनंत अंबानी असतील उद्योगपती, त्यासोबत विविध तिथले सेलिब्रिटीज असतील पूर्ण, त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अनेक राजकीय नेते जे आहेत ते लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात। हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता सध्या लालबागच्या राजाच्या भाविकांनी भरून गेलेला आहे आणि हा संपूर्ण परिसरातली ही आपण दृश्य पाहतो आहोत। लालबागच्या राजाची मोठ्या संख्येने भाविक जे आहेत तिथे जमलेले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात केलेला असतो, कारण की कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा संपूर्ण प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातो। हा संपूर्ण ज्या वेळेला मोठमोठे इव्हेंट मुंबईमध्ये पार पडतात त्यावेळेला मुंबई पोलिसांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते आणि ही दृश्य आपण सध्याची पाहतो आहोत। यामध्ये देखील आपण पाहतोय की पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो इथं तैनात करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारची अनुचित दुर्घटना घडू नये यासाठीचा प्रयत्न केला जातोय। भायखळा स्टेशनच्या परिसरामधली ही दृश्य पाहतो आहोत। बाजूला जी मुंबईची लाईफलाईन लोकल आहे ती गाडी जाते आणि एकीकडे लालबागच्या राजाचं हे दर्शन आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत विलोभनीय अशी हे दृश्य आहेत। बाप्पाच्या बघा इतक्या शिस्तीमध्ये तिथं एक ॲम्ब्युलन्स आलेली होती, त्याला देखील मार्ग जो आहे तो भाविकांनी मोकळा करून दिलेला आहे। खरं म्हणजे हेच कौतुकास्पद गोष्ट आहे, कारण की किती गर्दी जरी असली तरी कुठल्याही रुग्णाला कुठेही आडकाठी होऊ नये म्हणून प्रयत्न जो आहे तो पोलीस प्रशासन असतील किंवा गणेश भक्तांकडून जो आहे तो केला जातो। या एवढ्या गर्दीतनं देखील एका ॲम्ब्युलन्सला आता वाट करून जी आहे ती गणपतीच्या बाप्पानं भक्तांनी जी आहे ती दिलेली आहे। खरं म्हणजे वाखाणण्याजोगी ही दृश्य आपल्याला म्हणावी लागतील। मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात आहे। संपूर्ण या गर्दीला व्यवस्थित पद्धतीनं पुढे नेण्याचं जे काम आहे ते पोलीस प्रशासनाकडून केलं जातंय। ही सगळी जी दृश्य आहेत ती बोलकी दृश्य आहेत, कारण की ही मुंबईच्या रस्त्यांवरती रात्री कशा पद्धतीनं हा संपूर्ण गणेश उत्सव जो आहे किंवा अनंत चतुर्थीचा हा विसर्जन सोहळा कशा पद्धतीनं पार पाडला जातो ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा आरोळ्या ज्या आहेत त्या या संपूर्ण गर्दीतून ऐकू येतात। आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या मनामध्ये, आपल्या मोबाईलमध्ये साठवण्यासाठी देखील भाविक जे आहेत ती त्यांची लगबग पाहायला मिळते, त्यांची हातघाई पाहायला मिळते। मोठ्या संख्येने भाविक जे आहेत, लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, ते देखील या संपूर्ण गर्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन आपल्याला घडावं आणि आपली जी काही मनोकामना जी आहे ती आपल्या लाडक्या बाप्पाला सांगावी, जेणेकरून आपला नवस पूर्ण होईल। त्यासाठी इथं मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते जमल्याचं पाहायला मिळतंय। या संपूर्ण परिसरामध्ये पाऊस पडत आहे। आपण बघतोय की संपूर्ण पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या संख्येने इथं तैनात करण्यात आलेला आहे।
मोठ्या संख्येनं गाड्यांची इथं जी आवक आहे ती पाहायला मिळते आहे। मोठ्या संख्येनं संपूर्ण हा परिसर जो आहे तो भक्तांनी गजबजून गेला आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने इथं गर्दी झालेली आहे। लालबागच्या राजाची ही अत्यंत सुंदर आणि एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य जी आहे ती TV9 मराठीच्या प्रेक्षकांना पाहता येत आहेत। लालबागच्या राजाची ही शान कोणाची, लालबागच्या राजाची अशा आरोळ्या ज्या आहेत त्या दिल्या जातात। त्यामुळं खरंच लालबागच्या राजाची ही शान पाहण्यासाठी मुंबईकर अक्षरशः प्रत्येक कानाकोपऱ्यातून जे आहे ते मुंबईच्या आलेले आहेत। त्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं देखील इथं लोक आलेली असतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की लालबागच्या राजाचे जे भक्त आहेत ते संपूर्ण जगभरात आहेत। कारण की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक देखील येत असतात। त्यासोबत लालबागच्या राजाला जे काही दान चढवलं जातं त्याच्यामध्ये परदेशी नोटा देखील आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। त्यामुळे लालबागच्या राजाचं भक्त जो आहे तो 7 समुद्रापार आहेत, त्यासोबत मुंबईमध्ये आहेत। मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। अत्यंत सुंदर अशी लालबागच्या राजाची कथा आहे। 1934 साली या मंडळाची जी आहे ती स्थापना झालेली आहे। कोळी बांधवांकडनं तिथं मार्केट व्हावं, स्वतःचं त्याची बिल्डिंग व्हावी किंवा इमारत व्हावी यासाठी हा नवस करण्यात आलेला होता आणि तो नवस पूर्ण झाला। त्यामुळे भाविकांनी गणेश मूर्ती जी आहे लालबागच्या राजाची ती आणलेली होती आणि आता सलामी जी आहे ती द्यायला सुरुवात झालेली आहे। तर ही शान कोणाची, लालबागच्या राजाची असं का म्हटलं जातं याचं प्रत्यय जे आहे ते आपल्याला इथं आलेलं आहे। कारण की जे अग्निशामक दल मुंबईवर येणारं प्रत्येक संकट जे आहे त्याला सामोरं जात असतं, मग त्याच्यामध्ये कुठे आग लागली असेल तर ते अग्निशामक दल तिथं पोहोचत असतं। इमारतीची दुर्घटना झाली तर तिथं अग्निशामक दल पोहोचत असतं आणि अशाच या अग्निशामक दलाला जे मुंबईच्या प्रत्येक संकटामध्ये मुंबईकरांसोबत उभे असतात, अशाच अग्निशामक दलानं आता विघ्नहर्ता जो सगळ्यांचे विघ्न हरतो त्या लालबागच्या राजाला इथं मानवंदना दिलेली आहे। अत्यंत सुंदर अशी ही दृश्य आहेत।